शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने भगवान श्री पांडुरंगाच्या भक्तीमध्ये स्वतः ईश्वर स्वरूप परमात्मा स्वरूप झालेले सर्व वेदाचा सार असणारे पवित्र अशी गाथा ज्या महापुरुषांनी लिहिली ते जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमन म्हणजेच तुकाराम बीज असा हा पर्व काळ आहे. महाराष्ट्राची भूमी फार पावन आहे. देव ठिकाणी भगवान पांडुरंगाचं निवास आहे. अनेक प्रकारचे संत महापुरुषाच्या पदस्पर्शानं पावन झालेली महाराष्ट्राची भूमी आहे. त्यामध्ये वारकरी संप्रदायाचा मुख्य मेरू श्री ज्ञानेश्वर महाराज, त्यांचे 4 भावंड निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई आणि श्री संत श्रेष्ठ सद्गुरू तुकाराम महाराज आणि अनेक प्रकारचे संत मांदियाळी या महाराष्ट्रात झाली आहे. आपलं महाराष्ट्राची भूमी शिवबाची भूमी आहे, ज्ञानोबाची भूमी आहे, तुकोबाची भूमी आहे आणि जनार्दन स्वामीसारख्या संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला परम पावन म्हटलेलं आहे. ही संत भूमी आहे आणि या भूमीमध्ये अशा प्रकारचे देवतेची संत, संततेची देव, निमित्ताच्या प्रतिमा. म्हणून संत आणि भगवंत वेगळे नाही. भगवंताने सुद्धा 4थ्या अध्यायात सांगितलं की परित्राणाम साधूनाम विनाशायच दुष्कृताम, विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थ आहे. धर्माची स्थापना ईश्वराच्या प्रेरणेने संताकडून तो करून घेतो. म्हणून यामध्ये ईश्वरी अवताराचं आणि संताचं देखील वर्णन आहे. म्हणून आपल्या वैदिक परंपरेची जोड सद्गुरू जनार्दन स्वामींनी भक्तिमार्गाला दिली आहे. मग हे स्वीकार इकडे करत भक्तिमार्गाला दिलेली आहे. म्हणून वैदिक कर्मामध्ये पूजा, इकडे करा, पूजा पाठ, अभिषेक याला वैदिक कर्मामध्ये फार महत्त्व आहे. नाम श्रेष्ठ सर्व ठाई, नाम भक्तीनंच. थोडं इकडे करा. नाम भक्तीनंच संत तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष ध्यास वैकुंठाला जाता आलं. याचं वर्णन आपण थोडं करणार आहे. आपण काही फार मोठे कीर्तनकार, प्रवचनकार नाही देव, पण एक वाचनाचा छंद आहे. लहानपणापासून संत चरित्र विशेष आवडतं. म्हणून आदरणीय हरिभक्तपरायण श्री कृष्ण महाराजांनी सांगितलं की बाबा आपल्याला तुकाराम बीज साजरी करायची आहे. त्यानिमित्तानं महाप्रसाद आणि सत्संगाचं कार्य म्हणून मोठमोठे कीर्तनकार आहे बाबा, प्रवचनकार आहे. आपलं काय तरी परंतु सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात. बंधू भगिनी, ज्येष्ठ वरिष्ठ, विश्वस्त मंडळ, भक्त मंडळ, महिला मंडळ आणि विशेष सर्वांना आणि व्यासपीठावरून माधुगिरी भावाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. या कार्यक्रमासाठी सद्गुरू योग महाराज भजनी मंडळ तळोशी, तालुका इगतपुरी, श्री हरिभक्तपरायण रवी महाराज यांनी आदिवासी मुलांना सांप्रदायिक शिक्षण आणि शासकीय म्हणजेच शैक्षणिक शिक्षणातूनच आणि वारकरी शिक्षणाचं आणि वसा घेतला आहे. द्या हो. अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी माऊलीचं स्वप्न ही मंडळी साकार करतायत. तसेच श्री
गोरक्षनाथ महाराज, हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज त्र्यंबकेश्वर हे देखील लहान लहान मुलांना वारकरी शिक्षण आणि शैक्षणिक शिक्षण दोन्हीची आवश्यकता आहे आज, किमान महाराष्ट्राला नाही संपूर्ण विश्वाला. फक्त शिक्षणाची अवस्था किंवा शिक्षणालाच इतर देशामध्ये मान्यता आहे, पण अध्यात्माचं शिक्षणाची मान्यता पाहिजे आणि आज ती लोकांना कळायला लागली. इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी झाली तर आज विश्वाला कळलं की याच्यामध्ये काय रहस्य आहे, काय हे लोक उन्हातानामध्ये भजन पूजन करतात. शारीरिक सुखाकडं न पाहता कोणतं सुख यांना मिळतं याची आणि त्यांना आता कल्पना झाली आहे. म्हणून सर्व विश्वाला श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज कळायला लागले. आणि म्हणून द्या हो, या कार्यक्रमासाठी ही सर्व मंडळी आली. त्याच्यात लहान लहान वारकरी मंडळीला माधुगिरी बाबाचा आणि जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. संपूर्ण विश्वामध्ये किंवा भरतखंडामध्ये एक पवित्र अशी नर्मदा मैया नदी आहे आणि त्या नर्मदा मैयाची परिक्रमा प्रथम जर कोणी केली असेल माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण वैकुंठवासी प्राचार्य सोनोपंत दांडेकर म्हणजेच मामासाहेबांनी प्रथम पुस्तक लिहिलं आणि परिक्रमा केली महाराष्ट्रामध्ये. म्हणून ती परिक्रमा करणारे माझ्या भगिनी श्री रेश्माताई पण या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. नर्मदा परिक्रमा करणारी बरेच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यांना पण नर्मदे हार आहे, जय जनार्दन आहे, रामकृष्ण हरी आहे. आणि विशेष या कार्यक्रमासाठी सद्गुरू साहेबपरायण वयोवृद्ध आणि त्र्यंबक निवासी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री परशुरामगिरीजी महाराज यांचा आवाज भगवंताने त्यांना दान दिलेलं आहे. ते संतोषगिरीजी महाराज, श्री श्रवणगिरीजी महाराज हे पण आदिवासी भागामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून धर्माचं, भागवत धर्माचं सर्व प्रचार करतायत. श्री श्रवणगिरीजी महाराज, श्री जयरामगिरीजी महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळी कोणी असेल त्यांना जय जनार्दन, रामकृष्ण हरी. आमच्या वेग भगवानला कोणी पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, सोपान भाऊ आहे, समाधान भाऊ आहे, रोहन भाऊ आहे. आताच किती मोठा सप्ताह आहे, 1.5-2 लाख लोक कार्यक्रमाला येतात. 10-10 हजार लोकांचं गाथापारायण गंमत आहे का महाराज? फार मोठं आश्चर्य आहे महाराष्ट्रामध्ये. जसं कुंभमेळ्याचा आदर्श संपूर्ण विश्वाला आहे, तसंच आपल्या भरतखंडामध्ये या 2 संतांच्या बाबतीमध्ये किंवा पांडुरंगाच्या बाबतीमध्ये आणि जनता जनार्दनाचा महापूर पाहायला मिळतो. आणि म्हणून द्या हो, 10,000 पारायण कशाला म्हणतात? 10,000 लोकांनी पारायण केलं असेल तर किती मंत्राचा जप झाला असेल, किती ती भूमी पावन झाली असेल. म्हणून रोहन भाऊ आहे, उमेश भाऊ आहे, मंगेश भाऊ आहे, मनोहर भाऊ आहे, हेमंत ठाकरे आहे. सर्वांना आणि सर्वांना प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला धन्यवाद आहे. तुम्हाला त्रिवार नमस्कार आहे. तुम्ही घर बसल्या किंवा कोणी कामात असतील त्यांनासुद्धा कधीही पाहता येण्यासारखी अशी विज्ञानाची आणि महती आहे देव, ती चांगली देखील आहे. कुठेही पाहता येतं, कुठेही. आणि काम करत असतानासुद्धा आपल्याला प्रवचन कीर्तन पाहता येतं. सर्व काही त्याच्या छोट्याशा इन्स्ट्रुमेंटमध्ये घालून ठेवलेलं आहे. विज्ञानाची फार मोठी प्रगती आहे. म्हणून या सर्व मंडळीला धन्यवाद आहे, जय जनार्दन आहे. सर्व ज्येष्ठ वरिष्ठांना नमस्कार आहे. या भागामध्ये ठीक आहे, आपल्या भागामध्ये वारकरी संप्रदायाचं फार मोठं कार्य आहे. तशाच प्रकारचं श्री तुळशीकृत रामायण उत्तर भारतात, मध्य प्रदेशमध्ये सगळीकडंच त्याचं अध्ययन करणारे एकल संस्थेचे सर्व विद्यार्थी, सियाराम मंडळी, ते रामायणाचा अभ्यास करून आदिवासी भागामध्ये त्या रामायणाचा प्रसार करणाऱ्या मंडळीला जय सियाराम, जय सियाराम, जय सिया. सर्वांना आणि सर्वांना वंदन आहे.
आजची जी पंगत करते आहे कृष्णा नामदेव माळी. नामदेव माळीचा हा मुलगा आहे, त्याचा वाढदिवस पण आहे आज. फार चांगली निर्मळ अशी सेवा करतो, आपली पण करतो. दुसरा आहे वेदांत संतोष पवार. तुम्हाला आश्चर्य वाटेल तेव्हा ही चौथी पिढी आहे. पोपट गणपत पवार, ज्ञानेश्वर पोपट पवार, संतोष ज्ञानेश्वर पवार आणि कृष्णा वेदांत संतोष पवार, चौथी पिढी उगलं. अशा 4 पिढ्या सुधारलेल्या पाहिल्या या देहानं आपण. या भागात बहुतेक चौथ्या पिढीतलेच पाहतो आम्ही. सगळे आता सेवाधारी मंडळी आहे, शिवारातली मंडळी आहे, ही चौथ्या पिढीतली मंडळी आहे. किती चांगलं कार्य. आणि आज यांच्याबरोबरची मुलं जे संस्कारात नाही, सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सेवेत नाही, ते कुठे सांगायचं काही कारणच नाही. हा भाग आहे महत्त्वाचा देव आणि याची गरज आहे आज. त्यासाठी सत्संग आहे. आणि सचिन लक्ष्मण झिबरे, सचिन कोण आहे याचा काही परिचय नाही मला. कृष्णभाऊचा बाचा आहे, मामा भांजे घ्या, तात्यांचा बाचा आहे. हां, जयश्रीचा मुलगा आहे का? जयश्रीनं तर भरपूर सेवा केली, तिच्या आईनं केली. चांगलं आहे बाबा, हेच पाहिजे. असंच शिकवा मुलांना. माझी हात जोडून विनंती तुम्हाला. इंग्रजी मीडियम शिकवा जरूर, पण हे पण शिकवा. नाहीतर मग मुलं झाला ना मोठं, मग 10वी तो अंगोठा तो मोठा होईल. आणि हे नाही दिलं तुम्ही त्याला, तर तोच अंगोठा दाखवेल. मग आता वैरी पितर शत्रू होऊन जातील. आणि म्हणून द्यावं अशा सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा होत आहे. संत तुकाराम महाराजाच्या बाबतीमध्ये आणि अनेक लोकांनी चांगले चांगले ग्रंथ लिहिले आहे, चरित्र पण लिहिलेलं आहे. सारभूत चरित्र कोणी लिहिलं असेल तर हरिभक्तपरायण वक्ते महाराजांनी तारखीसह आखो देखो हालसारखं ॲज इट इज असं जर चरित्र असेल कोणतं तुकाराम महाराजांचं, तर वक्ते महाराज हरिभक्तपरायण वयोवृद्ध तपोवृद्ध श्री भक्ती महाराजांनी लिहिलेले आहे. आता वारकी संप्रदायाची मंडळी अभ्यासू आहे. आम्ही तर काही एवढे अभ्यास करणार नाही, कोणत्या संस्थेत शिकलेलं नाही. सद्गुरू जनार्दन स्वामीच्या आणि गुरुकुलातील एक विद्यार्थी आहे. पण या लेकराचे बोबडे बोल तुम्ही ऐकून घेणार आहात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे, नमस्कार आहे. या बीजीच्या निमित्तानं श्री संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमनाच्या निमित्तानं अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान जनार्दन काय म्हटले या महापुरुषांना, काय ओळख यांची, ते सांगताना श्रीमद भगवद्गीतेचा ज्ञान विज्ञान योगो नाम 7वा अध्याय. आज ज्ञान पण आहे, ही मंडळी ज्ञानार्जन करत आहे आणि विज्ञानाची गुजोड आहे. विज्ञानाच्या माध्यमातून आता किती प्रचार होऊन राहिला. आणि म्हणून द्या हो, हा ज्ञान विज्ञान योग आहे. 750 वर्षापूर्वी माऊलीने याच्यावर खूप चांगलं निरूपण केलं आहे. तो श्लोक आपण सेवेसाठी घेऊन आपली अल्पशी सेवा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणी, सद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी हे वाङ्मय पुष्प समर्पित करू. आज 16 उपचारांनी संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीला आणि पूजा अभिषेक झाला. पुरुष सूक्त मंत्राने, पुरुष सूक्त मंत्र आणि नारायण कवच हे 2 वैष्णव संप्रदायामध्ये. विष्णू सहस्रनाम, पण विष्णू सहस्रनाम हे स्मरणासाठी आहे. आणि पुरुष सूक्त जे आहे तो आदिपुरुष यो मामेव सम्मूढो जानती पुरुषोत्तमा. या अभ्यास त्यांना समजेल की पुरुष सूक्त त्या नारायणाचं वर्णन आहे आणि नारायण स्वरूपच आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की संततेची देव, देवतेचे संत. वैष्णवाचे परम पांडुरंगाचा अवतार म्हणून सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा. तो सच्चिदानंद प्रभू कोण आहे? तीच मूर्ती. म्हणून देव संत वेगळे नाही. पांडुरंगाची मूर्ती म्हणजे तुकाराम महाराजाच्या मूर्तीवर पंचामृतानं, पंचरसानं, सप्तधान्यानं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नदीच्या पाण्यानं अभिषेक झाला. ज्यांची पंगत आहे त्या मुलांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून, त्यामुळे संतोषगिरी महाराज आहे आमच्या सर्व महाराज लोकांनी केला. जनार्दन स्वामींनी द्या हो, संप्रदायाच्या पहिली दीक्षा संप्रदायाचीच होती, नंतर संन्यास दीक्षा घेतली आणि त्याच परंपरेमधले आपण आहोत. आणि म्हणून द्या हो,
ही वैदिक परंपरेची जोड सद्गुरू जनार्दन स्वामींनी भक्तिमार्गाला दिलेली आहे आणि ती कृष्ण महाराजांनी ओळखली आणि सांगितलं की बाबा आपल्याला अभिषेक करत आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरू आपल्या ज्ञानेश्वर महाराजाचे गुरुदेव भगवान निवृत्तीनाथ महाराजाच्या समाधीला सुद्धा आम्ही अशा प्रकारचा अभिषेक केला 2 वेळेस. त्यांनी बाबा असे कोणी अभिषेक करत नाही. पण वैदिक परंपरेची परंपरा आपली आहे, त्यामध्ये भक्तिमार्गाची पण परंपरा आहे. दोन्ही परंपरा चालल्या पाहिजे. परंपरा नाम वर्णानाम गुरुवर. श्लोक असा आहे, श्री भगवान वाच वाच बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवनं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभ बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवान् प्रपद्यते वासुदेव सर्वमिति महात्मा सुदुर्लभ. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने लिहित आहेत. मराठीमध्ये भाष्य करताना भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये लिहित आहेत. जो तो विषयाचे मोठ झाडी माझी कामक्रोधाची साकडी सुकोनी आला पाडी सद्भावनीच्या मग साधू संगे सुबटा उजो सत्कर्माच्या वाटा अप्रवृत्तीच्या वटा डावलोनी तैसे गुरुकृपा उखा उसळली ज्ञानाची ओतपत पडली तिथे साम्याची सिद्धी उघडली तयाच्या तिठी हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रीती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानी आतोची बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद. भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोड असं अमृत आहे देवा. हे पोटात गेलं पाहिजे. हे कानानं ऐकायचं असतं म्हणजे कानानं सेवन करायचं असतं. याला प्रीतिरसाचं म्हणलं आहे. प्रीती म्हणजे प्रेमरूपी रस आहे. हा बोधरूपी रस आहे. हा काढा आहे. माऊलीच्या भाषेमध्ये काढ्यानं रोग परिहार होतो. तशाच प्रकारचा आपल्याला भवरोग झालेला आहे. योग्य काय अयोग्य काय, नित्य काय अनित्य काय, चांगलं काय वाईट काय, हे समजणं गरजेचं आहे महाराज. हा बुद्धीचा खाऊ आहे. बुद्धीचा पिण्यासाठी रस आहे आणि तो रस सर्वांना समजावा. भगवान अनंतकोटी ब्रह्मांडाच्या करचालक भगवान श्रीकृष्णाने संस्कृत वाणी देवे केली. देवाची भाषा संस्कृत आहे म्हणून तोच अवतार भगवान श्रीकृष्णाचा माऊलीच्या रूपानं अवतरला आणि माझा मराठाची बोल कौतुके वै अमृताची पैजा जिंके. अमृतापेक्षाही गोड अशी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊलीने या श्रीमद भगवद्गीतेचं भाष्य केलं. त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. म्हणून द्या हो आज या ज्ञानाची गरज आहे. तुमचा मुलगा इंग्रजी मीडियम शिकलेला असेल तर इंग्रजीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी आहे. जरूर वाचायला लावा. केला असेल उच्च शिक्षण असेल. आता जगाचं सर्व तोल जर कोणता असेल, जगाचा जर भाव कोणता असेल, जगाचं जर मोठं कोणतं काय असेल
प्रगतीचं स्थान, प्रगतीचं कार्य तर IT शिक्षण आहे. त्या मुलांना इंग्रजीसुद्धा वाचता येतं, त्यांनी इंग्रजीमध्ये वाचावं. ज्ञानेश्वरी आहे, मराठी समजत नाही त्यांना, मराठी वाचता पण येत नाही त्यांना, लहानपणापासून इंग्रजीमध्ये शिक्षण झालेलं असतं. मग नावीलाज त्यांना शिक्षण घेतलंच पाहिजे त्यांनासुद्धा. आणि ज्ञानेश्वरी इंग्रजीमध्ये आहे, त्यांनीसुद्धा वाचावी असं आणि आग्रह द्यावं. म्हणून द्यावं भाव धरोनी वाच ज्ञानेश्वरी, भाव धरोनी वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. सोमुखे आपण सांग श्री विष्णू, सोमुखे आपण सांग श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी भाव धरुनिया, भाव धरुनिया, भाव धरुनिया, भाव धरुनिया. वाच ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. कृपा करतो म्हणजे काय करतो द्यावं. तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तम. आज कशाची गरज आहे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, सद्बुद्धी ते मना सदा उपजो नारायणा. आता हे लहान लहान लेकरं आहे, यांच्या मनपटलावर सायकॉलॉजी मानसशास्त्र सांगतं की अशा 5 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत मुलांची ग्राफ्सिंग पॉवर म्हणजेच ग्रहणशक्ती प्रगल्भ असते. तिथून पुढे थोडी थोडी कमी होत चालते. ती वाढण्यासाठी शिक्षणाची गरज आहे, संस्काराची गरज आहे, चांगल्या प्रकारच्या वाचनीय ग्रंथाची गरज आहे. नीट लक्ष देऊन आहे माझ्या मायबहिणी, माझ्या बांधवांनो. हे जर यांच्या मनपटलावर कोरले गेलं. पूर्वी लिपी चित्रलिपी होती, भाषा नव्हती, चित्रलिपी होती. तुम्ही जर गेलात कधी वेरूळच्या लेणीमध्ये, चित्ररूपानं भावार्थ रामायण आहे, चित्ररूपानं महाभारत आहे. नंतर लिपी आली. तर ते जे कोरले जातं, कोरून तयार केलेली भाषा म्हणजे ते चित्रलिपी म्हणतात. तशाच प्रकारचं या मुलांवर जर हे संस्कार झाले तर ते संस्कार शेवटपर्यंत टिकतात. कोरलेलं जोपर्यंत ते फुटत नाही, त्याला फोडले जात नाही, तोपर्यंत ते. आता किती इसवी सन पूर्वी 6, इसवी सन पूर्वी 106 वेरूळची लेणी आहे, ठिकठिकाणच्या लेण्या आहेत. तर त्या चित्रलिपीमधून जर शिक्षण होतं तर मग आता लिपी आहे. आता तर अनेक प्रकारची भाषा आहे, 6 अशी भाषा आहे. आणि म्हणून द्या हो, हे शिक्षण देणं त्यांच्या बुद्धीची ग्रहणशक्ती स्थिर राहील, मन स्थिर राहील, बुद्धी चांगली स्थिर होऊन ती चांगल्या मार्गामध्ये प्रवृत्त होईल. अशा प्रकारचं जर तुम्हाला मुलं घडवायचे असेल तर अशा संस्थेमध्ये घातले पाहिजे. एखाद्यानं विचारलं की बाहेर चांगले संस्कार नाही, संस्थेमध्ये जोग महाराज संस्थेमध्ये नाही शिकला तरी 4 वर्षापर्यंत त्या बंधनात राहील. 4 वर्ष त्याचे काही वाईट संस्कार आहेत त्याला आळा बसेल. म्हणून लोक संस्थेत मुलाला पाठवतात, जरी काही आलं नाही तरी. पण येतच तिथं माऊलीचं पण ते ज्ञानाची सागर आहे महाराज, तिथं आपोआपच होतं. ते सांगावं लागत नाही, आपोआपच संस्कार लागतात. वातावरण तसं आहे. फुलाच्या बागेमधून गेलं तर सुगंध येणारच महाराज. दिसतं का सुगंध? सुगंध दिसत नाही पण सुगंध येतो. तसं अशा महापुरुषाच्या सानिध्यात गेल्यानंतर
आपोआपच संस्कार लागतात. म्हणून करू नका काही, संत संग धरा, पूर्वीचा दोरा उगवेर, म्हणून त्यांना तुम्ही संत माय. बाप कृपावंत तुम्ही संत माय, बाप कृपावंत तुम्ही संत माय, बाप कृपावंत तुम्ही संत माय, बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण. म्हणून हे वाया जाणार नाही. श्री संत तुकाराम महाराजांचा जन्म त्यांच्या विश्वंभर बाबांच्या 7व्या पिढीमध्ये झाला. 7 पिढ्यात भगवत भक्ती वारीची परंपरा. विश्वंभर बाबा थकले, पांडुरंगाला प्रार्थना केली की पांडुरंगा आता नाही येऊ शकत बाबा, मला चालता येत नाही, काही नाही. वृद्धावस्था आहे, कठीण आहे महाराज. जन्म, मृत्यू, जरा, रोग, पीडित, कर्म, बंधन, हे 7 पायऱ्या आहेत जीवनातल्या. त्यापैकी वृद्धावस्था आहे. इच्छा पुष्कळ असते पण करू शकत नाही, शरीर साथ देत नाही. अशा प्रकारचं आणि हाय चालली, अन्न पाणी गोड लागेना, वारी चालली जीवनातली. असं निज ध्यास असतो महाराज भक्तांचा, आणि निजदास भक्तांचं मुख्य लक्षण आहे. क्षणोक्षणी आची करा विचारात तराव्या पार भवसन. त्यांचं एक क्षणसुद्धा इतर ठिकाणी जात नाही परमेश्वरा सोडून. यालाच अनन्य भक्ती म्हणतात. अनन्य चैता सत्तम यमा स्मरते नित्यशः. आणि अशा अवस्थेमध्ये रात्री झोपले, सांगितलं पांडुरंगाने की आता विश्वंभर बाबा तुम्हाला यायची गरज नाही, मीच तुमच्याकडे येतो. याला सख्य भक्ती म्हणतात महाराज. ही खरी भक्तीची उत्कंठा आहे. अशी उत्कंठा लागली पाहिजे. तुमच्या आमराईमध्ये पूर्वी आमराई लावायची, असे आंब्याची आमराई आल्या गेलेला सावली, तुझ्या आज्यानं लावली बाळराजा, आई मांडीवर घेऊन असे थापटायची मुलांना लहानपणी. आता काय, आता नाही थापटीत. ते सांगायचे की तुझ्या आज्यानं लावले. आजोबा लावायचे तेव्हा नातवाला ते फळं मिळायचे, कारण इतके दिवस लागायचे आंब्याला चांगले फळं यायला. आता काय दुसऱ्या वर्षी फळं आहे, काही तर कलमला तर लगेच फळ लागतं. 7व्या पिढीमध्ये तुमच्या आमराईमध्ये, आंब्याच्या आमराईमध्ये मी आलेलो आहे. तिथं खोदा आणि ती मूर्ती काढा आणि तिची प्राणप्रतिष्ठा करा. आता संत तुकाराम महाराजांच्या दिंडीचं जे प्रस्थान होतं, त्यांच्या महानिर्वाण स्थानापासून तर पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत येतात, आणि त्या मंदिरापासून ती तर प्रत्यक्ष नाही घडवल्या नाही बैसवीला अशी मूर्ती ती घडवली नाही. पांडुरंगाची मूर्ती घडवली नाही. नाही घडविला नाही बैसवीला, नाही घडविला नाही बैसवीला, नाही घडविला नाही बैसवीला, नाही घडविला नाही बैसवीला. चैतन्याचा गाभा पांडुरंग, चैतन्याचा गाभा पांडुरंग, नाही घडविला नाही बैसवीला, नाही घडविला नाही बैसवीला. अशी अनन्यता असेल महाराज. म्हणून अशा कुळामध्ये पवित्र ती भूमी, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळ लागतं. चांगल्या कुळातच ते जन्माला येतात. साधू संत जे असतात त्यांचं कुळ फार पवित्र असतं. कुळे कन्यापुत्र होती जे सात्विकतयाच हरिक वाटे देवा. असं सात्विक परिवार असतो तेव्हा कुठं ईश्वर त्या ठिकाणी 7 पिढ्यापर्यंत आलेली परंपरा आहे. आणि पार तुकाराम महाराजचे वडील बालोबा यांच्यापर्यंत 7व्या पिढीमध्ये आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म आहे. संत तुकाराम महाराज विश्वंभर बाबापासून दुसरा
वारकरीची परंपरा, पांडुरंगाची भक्ती. आणि महाराज 21 दिनांक 21/1/1608 माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी आई श्री कनकाई आणि वडील बाल्होबा यांच्या पोटी श्री संत तुकाराम महाराज जन्माला आले. जन्मकर्मेची मे दिव्यम, दिव्य आहे. या लोकांचं जन्मकर्म भगवंताचं जन्मकर्म दिव्य आहे. महाराज प्रत्यक्ष नाव ठेवायला पांडुरंगाने रुक्माई आली. एकमेकडं पाहायला लागले का मुलगा फार सुंदर आहे, किती सुंदर मूर्ती आहे, डोळे पहा कसे असे बोलके डोळे. काही काही डोळे पाहण्यासारखे असतात. जिलेबीकडे पाहतो आणि पिढे मागवतो. एक कोपरगाव आणि एक कानेगाव. किती डोळे सुंदर आहे, डोळ्यावरूनच पारख होते. सुशीलपणाची परीक्षा डोळ्यावरून होते. किती सुशीलपणा, किती चांगले डोळे. कलाकार असतात महाराज, फार सुंदर डोळे काढलेत. मी सांगितलं बाबाला पहा काही डोळे कसे तुकाराम महाराजांचे. म्हणून द्या हो. आणि इतकी सुंदर नाव ठेवायला प्रत्यक्ष पांडुरंगाने रुक्माई आली. रुक्माईने सांगितलं नाव काय ठेवायचं. पांडुरंग पाहत राहील त्या मूर्तीकडं. ते स्वतःचीच प्रतिमा आहे ती, आपुलीचं प्रतिमा. पांडुरंगाने पाहिलं, तू का राम, तू राम आहे, तू कृष्ण आहे, तू हरी आहे, तू का राम. रुक्माईने सांगितलं काय बोलते मनातल्या मनात, मोठ्यानं बोला ना. काय तू का राम, तू राम आहेस, तू कृष्ण आहे, तू हरी आहे. म्हणून देव सगळ्यांनी ऐकलं. मोठ्याने बोलल्यानंतर तुकाराम 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 नाव घेता कापे यम. आणि म्हणून नाम कोणाच्या हातानं करावं, नामकरण कोणी करावं, संतांनी करावं, सत्पुरुषांनी करावं, महापुरुषांनी करावं. आणि परमेश्वरांनी केलं तर प्रश्नच नाही महाराज. म्हणून त्या नावामध्ये शक्ती आहे. कोणी कसे नाव ठेवतात, कोणाच्या मुखातून कळतं. आता ते गुगलवर आमच्याकडून विचारून घेतात. आणि मग खरं वाचतं एक जन्म नावानंच हाक मारली पाहिजे. तुम्ही जर त्याचं नाव जन्म नावानं हाक नाही मारली आणि तुमचा नावची रास आणि मुलाच्या नावाची रास जर तुमची रास 6व्या स्थानावर आणि त्याची रास 8व्या स्थानावर असेल तर त्या आईवडिलाचं जमणारच नाही. तुम्ही त्याचं नाव वेगळं बदलून ठेवलं. हे कोणतरी ऐकलं प्रवचनामध्ये. मी नाही सांगत माझ्या मनाचं, जे भविष्यशास्त्रात सांगितलं आहे, भृगुसंहितेमध्ये सांगितलं ते सांगतो. आणि म्हणून देव जे नाव जन्म नाव निघतं तेच नाव ठेवलं पाहिजे. टोपण नाव ठेवतात. हे हॉटेलमधले कपडे खराब, हे खराब, ओ या या आमदार या. कमाल झाली म्हणून याची हॉटेल याला का राम, याला आमदार कसं काय म्हणतात. बाबाजीकडं आला एक जण, बाबाजी मग आमदार नाही म्हणे, यांचं टोपण नाव आमदार आहे. हे आमदार सारखे बोलतात. आता मुख्यमंत्र्याच्या हातांना पूजा आहे. तुकाराम महाराजांची, संत तुकाराम महाराज बोलावं अशा महत्त्वाच्या लोकांना थोडंफार योगदान दिलं जातं, स्थानाची प्रगती होते. आणि आता तर काय महाराज, टुरिझम एक खातं आहे सरकारचं, त्याच्यामध्ये पुष्कळ असा खर्च त्यांना करता येतो. म्हणून ते मोठमोठे अनुदान देतात. अशा संस्थेला दिले पाहिजे. एक राजा होता, तो फार शिगट होता. राजा मंदिरात यायचे दर्शनाला, म्हणून पुजाऱ्यांना मंदिर साफसूफ करून रंगरंगुटे देऊन 5-6 हजार रुपये खर्च करून फुलं वगैरे आणून सगळे तयार केले. राजा आला दर्शनाला. राजानं काय नाही, 1 रुपया ठेवला पिंडीजवळ म्हणा, पांडुरंगाच्या मूर्तीजवळ म्हणा. पुजाऱ्यानं हात लावला डोक्याला, की कमा झाली, काहीतरी चांगलं मिळालं म्हणून 1 रुपया. पुजारी महाराज तो, देवाची कृपा आहे त्याच्यावर. त्यानं तो हातात घेतला. आता याची काय करायला पाहिजे. त्याला भगवंताने बुद्धी दिली. बुद्धियोगम ददामी, बुद्धियोग देणार राहतो. त्यानं सांगितलं की खूप लोक आले राजाबरोबर दर्शनाला. राजा येणार आहे म्हणून का सगळ्यांना पाहते हरिनाम सप्ताहावरून घेतलं आहे, कारण आज खूप गर्दी होणार आहे. मुख्यमंत्री आल्यानंतर खूप गर्दी होती. त्यानं हातात 1 रुपया घेतला.
म्हणे राजानं दिलेल्या दानाचं मी लिलाव करणार आहे. आता काही लोक राजाने एखादा रत्न दिला असेल, एखादं काय म्हणतात त्याला सोनं दिलं असेल, काय दिलं असेल, आणि म्हणून याचा मी लिलाव करतो. बोला केवढ्याला घ्यायचं? राजानं दिलेलं दान एकानं सांगितलं 5,000 रुपये, लाखापर्यंत गेला लिलाव. राजा पण ऐकत होता. आता नाही देवा, राजानं मग बोली केली. कोणी 1,00,000 रुपये सांगितलं, राजानं सांगितलं 1,25,00,000 रुपये. मग कोणी बोलणं पुढं, कारण जर उघड झालं तर 1 रुपया आहे. म्हणून तेव्हापासून म्हण पडली. पुढं सांगू? झाकली मूठ पाठ आहे तुमच्या. श्रीराम जय राम, जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. म्हणून द्या हो. 7व्या पिढीमध्ये संत तुकाराम महाराज आले जन्माला. आई वडील सुसंस्कारित वारकरी पंथाचे मंडळी. लहानपणापासून चांगले संस्कार लागले, चांगली सावकारी घरची. पण द्या हो, छत्रपतीच्या वेळेमध्ये एक फार मोठा दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये, आणि त्यामुळे सगळी धूळधाण झाली. अन्न मिळाना, जनावराला चारा मिळाना, अशी अवस्था झाली. सगळीकडं त्राई भगवान झालं. जसं 72चा दुष्काळ एवढा नाही, आता तर प्रगती आहे देशाची. त्यावेळेस जनता पण म्हणजे लोकवस्ती पण विरळ होती, आणि लोक एवढे गावागावात छोट्या छोट्या गावात राहायचे. आणि दुष्काळामुळं जनावरे गेले, पाणी नाही, अन्न नाही. संत तुकाराम महाराजांचा मुलगा आणि पत्नी पण गेली. दुःख झालं. आईवडील पण आजारी पडले. 2 भाऊ होते. एक भाऊ तीर्थयात्रेला गेला तर परत आलाच नाही, सावजी म्हणून. संत तुकाराम महाराज सारी संसाराची जबाबदारी पडली. सावकारी बुडाली. खाय प्यायला काही मिळाना. काय हाल असतात महाराज, संतांना किती सहन करावं लागतं. म्हणून जनार्दन स्वामी म्हणायचे की जो शील आहे तो सहन करतो. दुसऱ्याचं काम नाही, ते कमशिलाचं काम नाही. शील आहे तर सदाचार आहे, सदाचार आहे तर बळ आहे, बळ आहे तर लक्ष्मी आहे, लक्ष्मी आहे तर जय आहे. ही सूत्र आहे जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे. आणि म्हणून देव आता काय करावं, आता आपल्याला देखील जावंच लागणार आहे अशा दुष्काळामध्ये. म्हणून देव हो भंडाऱ्याच्या डोंगरावर गेले. 15 दिवस अन्न पाणी वाचून कोणीतरी याला करता असलं पाहिजे. पांडुरंगा तू जर दयाळू आहे, तू जर सर्वांचं विश्व करता आहे, विश्वाच्या आधीचं आहे, विश्वाचं बीज पण तूच आहे, आणि मग तू असं तुला कसं पाहायला मिळतं? तुला कसं वाटतंय? पाहावंसं वाटतं का? तू जर मायबाप आहे तर मग अशी स्थिती का? म्हणून देव हो तिथं अनुष्ठान केलं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये अनुष्ठान नाही असं नाही. जनार्दन स्वामींनी एका ठिकाणी बसून 1.25 लाख मंत्राचा जप करायचं, हे सुद्धा अनुष्ठानच. संत तुकाराम महाराजसुद्धा आणि 15 दिवसाचं अनुष्ठान केलं, अन्न पाणी काही न घेता. आणि देव हो एवढंच नाही तर संत एकनाथ महाराजांच्या एकनाथी भागवताचे 1000 पारायणे केले. तो प्रासादिक ग्रंथ आहे. आणि म्हणून या दोन्हीच्या संगमामुळं त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. देखिला विठोबा निराकार. 15 दिवस माझे झाला साक्षात्कार, देखिला पांडुरंग निराकार. तो सगळ्यात आहे. दुष्काळ जाईल, सगळं काही होईल, सगळं काही व्यवस्थित होईल. तुकाराम महाराज तुम्ही आता पारणं करा, इथून पुढं चांगले दिवस येतील. म्हणून छत्रपतीनंतर एवढा भयान दुष्काळ आतापर्यंत पडला नाही. आतापर्यंत पडला नाही. 350 आता 375 वर्ष झाले, एवढा भयान दुष्काळ नाही झाला कुठं. आणि म्हणून द्या हो ईश्वराची शक्तीचं कोणीतरी त्राता पाहिजे, त्याला कोणीतरी सांगणारं पाहिजे की देवा ही तुझी लेकरं आहे, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. समजता बन
प्रेम अर्पण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सगळी तुझी लेकरं आहे म्हणून द्या हो. तेव्हापासून सुबत्ता सुरू झाली. पर्जन्य वेळेवर पडायला लागला. अन्नन भवती भूतानी अन्नम पर्जन्यात भवत यज्ञात भवती पर्जन्य. चांगले कर्म लोक करायला लागले. कथा कीर्तन व्हायला लागले. प्रवचन व्हायला लागले. संत तुकाराम महाराजांना आणि सत्प्रेरणा झाली. श्री ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज स्वप्नात आले. अहो तुम्ही आता गाथा लिहा, अभंग लिहा म्हणून स्वतः पांडुरंग हे गा स्वप्नात आले तुकाराम महाराजांनी. सांगितलं की तुम्ही अभंग लिहा म्हणून द्या हो. कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झालं अभंगाचं काम. 4 वर्ष लागले अभंगात व्हायला. 5,000 कोणी 4,500 कोणी 5,000 म्हणतं. सहज मी त्याला समीक्षा वाचली की वेदाची ऋचा किती आहे. वेदाच्या हयात असणार ऋचा फक्त 5,000ची. 4 वेद मिळून आहे पुष्कळ आहे. आणि मुख्य त्या 5,000 आहे आणि 4,500 5,000च अभंग आहे. ही समीक्षा आहे अभंगाची वैदिक. म्हणणं त्या वेदाचा अर्थ आम्हाला शिठावे आम्ही धरलं त्याच्या बाला. वेदाचा अर्थ आम्हाला माहीत नाही पांडुरंगा, पण त्याचा बाप आम्हाला माहिती आहे श्रीहरी म्हणून द्या हो. आणि त्या श्रीहरीचंच आम्हाला स्मरण माहिती आहे. दुसरं वेद नाही माहिती आम्हाला. म्हणून कोणतंही प्रमाण वेदातलं प्रमाण तुम्हाला संत तुकाराम महाराजच्या गाथेत मिळेल. म्हणून ती गाथा लिहित असताना कीर्तनाच्या माध्यमातून म्हणत असताना एक लहानपणचा त्यांचा मित्र होता संतजी महाराज जगनाडे, ते लिहून घ्यायचे. आणि दुसरे होते गंगाजी मवाळ. हे 2 संत तुकाराम महाराजांचे शिष्य होते. ते लिहून घ्यायचे. असे 4,500 अभंग तयार झालेत. म्हणून द्या हो. तेव्हापासून तुकाराम महाराजची महत्ती वाढली. महत्ती वाढली की काही दूषित एखाद्याची दृष्टीच वाईट असते हो आणि मनोवृत्ती पण वाईट असते. अशा संतांना त्रास द्यायची परंपराची दुष्टाची पण आहे संताची पण. पण ज्याने त्रास दिला महाराज फार काय सांगायला पाहिजे. सत्कार्यामध्ये अशा प्रकारचं कोणी जर विक्षेप आणत असेल, जनार्दन स्वामीसारख्या सत्पुरुषाच्या कार्यामध्ये चांगलं चालू आहे, सगळं चालू आहे, पण संशयाचं भूत जर मनामध्ये शिरलं आणि तुमच्या मनामध्ये जर अशा या कार्याला जर काय म्हणतात त्याला खोट लावायची असली तर जेव्हा हो खोट लावणाऱ्याचं कधीही कल्याण झालेलं नाही. फार धुळीस मिळतात परंतु त्यांचं ठेका सोडत नाही. संत तुकाराम महाराज अंबाजीने एवढा त्रास दिला, काट्याच्या फांदीनं मारलं. शेवटी पांडुरंगाची पूजा करायला गेलं तर अंगाचं 10 झाला. इतका 10 झाला की सगळ्या अंगातून आणि वाफा निघायला लागली. म्हणे आता जात तुकाराम महाराज क्षमा माग. त्यांनी क्षमा केली, तुझी आग शांत होईल. तरी परंतु नाही देवा. असे लोक असतात देव, काही विचार करत नाही, काही नाही, कोणावर काही संशय घेणं. संस्थेमध्ये म्हणा किंवा अशा संतांना म्हणा जर त्रास दिला महाराज तर त्यांचा त्राता भगवान आहे. ते काही करणार नाही. शांतीचं सागर आहे, पण तो भगवान तुम्हाला क्षमा करणार नाही. नीट लक्ष देऊन ऐका. तो देव तुम्हाला क्षमा करणार नाही. तुमची वाट लाईन तो. असा आहे तो परमेश्वर. मी चांगल्याला मी पणाला लावून दिलं. मी दुष्टाचे कोण निर्दळी. काय म्हणलं भगवंताने? मी म्हणतो की माधुगिरी बाबा म्हणतात अशा दुष्टबुद्धी जर असेल, चांगल्या कार्यामध्ये तुम्ही जर खेळ घालत असेल तर मग तो परमेश्वर क्षमा करत. मी दुष्टाचे कोण निर्दळी. मन आपण म्हणतो काय गरिबीने पेडला बा, काय त्रास आहे बा, किती हालापेष्ट आहे बा, दुसरी तिची पाहतो आपण इतक्या त्रासात गेली यांची, तरी परंतु ते ठेका सोडायला तयार नाही. काय करणार संत त्याला? अशा लोकांना संत उकळून पाडलं तरी काही होणार नाही. ते सोडायलाच तयार नाही. अंबाजीने एवढं मारलं तरी परंतु मग अंगाचं 10 झाला. मग तुकाराम महाराज क्षमा मागितले. तुकाराम महाराज त्याला एक आंबा दिला, खाय आंबा खाल्ला, चांगला झाला. मी अभंग लिहित नाही, पांडुरंगानं सांगितलं, माऊलीनं सांगितलं म्हणून लिहिलं. म्हणून द्या हो. त्यांच्यावर पण आक्षेप
नाही नाही वैदिक कर्माच्या विरुद्ध आहे, तुम्ही हे अभंग लिहायला नाही पाहिजे. आणि गावचे काही असतात तर महाराज असे, त्यांनी रामेश्वर भट्टांना बोलिलं त्यावेळेस त्यांचं जास्त प्रस्त होतं, धर्माचं अधिकारी होते ते. त्यांनी सांगितलं तुकाराम महाराज ही गाथा तुम्हाला प्रगट करता येणार नाही, तुम्हाला इंद्रायणीमध्ये बुडून टाकायची. इंद्रायणीमध्ये ती गाथा बुडून टाकली महाराज. स्वतः तुम्ही बुडवा, आम्ही नाही बुडत. पाप करायचं ना दुसऱ्याकडूनच करून घ्यायचं, पण दुसऱ्याकडून करून घेतलं तरी तुमची प्रेरणा नाही त्याला. म्हणून महावीरांनी 14 प्रकारची अहिंसा सांगितली आहे. स्वतः हिंसा करणं, हिंसेला प्राबल्य देणं, हिंसाचा परात्पर पुष्कळ सांगितलं. एवढं सांगायला वेळ नाही. तुम्ही जर प्रेरणा देत असेल, दुसऱ्याकडून करून घेत असेल, कोणी बोट लावतं वेगळं आणि सांगतं वेगळं, असे लोक आहे काही. कोणाला सांगायचं याला हे सांगायचं आणि त्याला ते सांगायचं, त्यानं असं करा. अरे तो सुद्धा हिंसात्मकच काम आहे, ते सुद्धा दोषच आहे. दुसऱ्याला प्रेरणा देतं, मी नाही काय करतो, मी तर पांढऱ्या सफेद कपडे आणि मधी कोळसा आहे, असं असलं तर काय उपयोग आहे वरून. म्हणून काय भुल्लाशी वैरली आज सोंगा, ऊस डोंगा परिवरच नाही डोंगा, काय भुल्लाशी वरली आज सोंगा. वरच्या सोंगावर जाऊ नका, वरून जरी ते पांढरा दिसत असले मधी काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, काय भुलला शिवरलिया रंगा. म्हणून द्या हो, आईवडिलाची अवस्था अवघड झाली. त्यांनी सांगितलं तुकोबा दुसरं लग्न करा. वयाच्या 16व्या वर्षी दुसरं लग्न झालं आणि बाई मिळाली जाई जरा पतिव्रत होतं असं. आईवडिलाची आज्ञाचं उल्लंघन परमेश्वरसुद्धा करत नाही. श्री नरसिंह सरस्वतीचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ 16 वर्ष आईवडिलाची सेवा केल्यानंतर काशी यात्रेला गेले, संन्यास घेतला. म्हणून द्या ईश्वरी अंशसुद्धा आईवडिलाच्या सेवेला प्राधान्य देतात, आपण दिलं पाहिजे. हे तुकाराम महाराजाच्या आणि जीवनातून शिकायचं असतं. म्हणून गाथा स्वतः पाण्यात बुडवली तर महाराज सगळे 14 टाळकऱ्याची नावं आहे. त्यामध्ये 14 टाळकरी आणि तुकाराम महाराजांनी मुलगा पत्नी 13 दिवस काही खाल्लं नाही पिल्लं नाही. पांडुरंग हरी पांडुरंग हरी, विठ्ठल 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 विठ्ठल, बस विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांनाच कळत होतं फक्त तुकाराम महाराज काय म्हणून. फार थोड्या लोकांना कळतं महाराज. जनार्दन स्वामी किती लोकांना कळले, काही दिवसांना विसरून जातील की काय माहिती. अशी टाकलेली जबाबदारी लोक झटकून टाकतायत. म्हणून द्या हो, त्यामध्ये कान्हैया भाऊ आहे, गंगाजी मावळ आहे, कोंडोबा लोकरे आहे, तानाजी संताजी जगनाडे आहेत, आणखीन 9 जण आहेत. त्यामध्ये काही लोहार समाजाचे आहे, काही सोनार आहे, काही एकतर गागा मारवाडी आहे. मला हे वाचल्यानंतर आठवण आली की सद्गुरू जनार्दन स्वामींसुद्धा विश्वस्त मंडळामध्ये सर्व प्रकारची मंडळी घेतली, सगळ्या लोकांना मंडळी आहे. तशाच प्रकारची 14 टाळकऱ्यामध्ये सगळ्या प्रकार जाती मानधवाचे लोक आहेत. त्यांनाच फक्त तुकाराम महाराज कळायचे. तेच फक्त करणार काय, गरिबी सगळ्यांची, सगळे गरीब दुष्काळानं. हे अशा लोकांचा सामना करायचं म्हणजे गरीब काय करणार महाराज. तो फक्त अंतकरणात तळवळेल, देवा यानं फार आम्हाला त्रास दिला, याचं वाटोळं होऊ दे. त्या गोरगरिबाचा शाप लागतो महाराज. म्हणून कोणाची दुआ घ्यावी, कोणाचा शाप घेऊ नये. हे लोक गरीब होते सगळे तुकाराम महाराजबरोबर. आणि जिजाऊच्या धाकानं कोणी भजन म्हणायला लागले तर ती बोलायची, काम करत नाही काही नाही, माझ्या नवऱ्याला पण तुम्ही बिघडलं, माझ्या रावणानं तुम्हाला बिघडलं, तुम्हाला बायका पोरं नाही का, काम करायला काय होतं, नुसतं टाळकोटाला आले की इथं. ती भांडणारी होती ती. आणि म्हणून द्या हो, सगळ्या 14 टाळकऱ्यांनाच कळले. आणि मग लोक मागच लागतात. द्या
अंबाजी आणि एक शालू मालू म्हणून होते, त्यांनी एक वेश्या, मिरची नावाची वेश्या तुकाराम महाराजाकडे पाठवली. ती रात्रीला तुकाराम महाराज ज्या ठिकाणी भजन करतात तिथं लागली नाचगान करायला. तिने सांगितलं, वा 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 वा, या या रुक्माई या. पांडुरंग कुठे? त्यांना तिच्यामध्ये रुक्माई दिसली. वा वा, माझी रुक्माई किती सुंदर आहे. बरेच प्रयत्न केले तिनं, पण काय महाराज, कुटस्थमाचरण ध्रुवम म्हणून या ठिकाणी मावलेले लिहित आहे, जो विषयाची मोठ झाडी, विषय ज्यांच्यातून गेलाय महाराज, माझी कामक्रोधाची साखळी, कामक्रोध नाही, विषय नाही कोणता, आणि चुकून या पाडी सद्भावनेची, ज्यांच्या अंतःकरणाने केवळ आणि केवळ सद्भावना आहे, त्यांना कशाला कोणी त्या काय जरूर आहे महाराज. भगवान बुद्धाकडं सुद्धा अशी पाठवली, सगळ्या संताकडे, साईबाबाकडे सुद्धा पाठवलं. साईबाचं वय काय, तिचं वय काय, स्वामी समर्थाकडे सुद्धा पाठवले. असे दुश्चित लोक असतात महाराज, ते त्यांचं कर्म सोडायलाच तयार नाही. काही करा तुम्ही, किती जरी वाटोळ झालं तरी ते सोडायला तयार नाही, असे लोक असतात. आणि संतांचं काही नाही, त्यांनी त्याच्यामध्ये तिला पांडुरंग वाटला. तुम्ही नुसतं भजन करता, ती गेली बिचारी. तिनं विचार केला की काही उपयोग नाही इथं, हे काही पगळायचे नाही, यांचा विषय गेलेला आहे. ज्यांचा तो विषय झाला नारायण, ना आवडे धन माता पिता, त्यांना काही धन माता पिता आवडायचं काही कारण नाही. म्हणून विषयाची मोठ झाडून टाकली त्यांनी. मोठ पाण्यानं भरून येते, थारोळ्या येते, ती सर्व पाणी सोडून देते. तशा प्रकारे त्यांचे विषय त्यांच्यापासून सुटून गेले, विषय निघून गेले. विषय तो त्यांचा झाला नारायण. मग चव काय, श्रवण काय, 10 इंद्रियापासून सगळे इंद्रिय आणि भगवत कार्यासाठी ज्यांनी समर्पित केले त्याला विषयाची मोठ झाडी म्हणतात. अशा प्रकारचे मग त्यांना सगळ्या ठिकाणी परमेश्वर दिसतो. त्या वेश्येमध्ये तो त्यांना रुक्माई दिसली. आणि म्हणून द्या हो, जिजाईनं सांगितलं की काम धरणा करा, काही पोरं सोरय माग, काय काम करू, म्हणून द्या हो. सवत जरी होती, पण त्यांनी विचार केला की आपली बहीण गेलेली आहे, आपण काहीतरी मदत केली पाहिजे तुकाराम महाराजांना. म्हणून पहिल्या पत्नीच्या भावांनी तुकाराम महाराजांना मिरच्या आणून दिल्या. म्हणे हे विका, याच्यात जे पैसे येईल ते त्याचा चार उदरनिर्वाह करा. मिरची विकायला गेले, काय भाव आहे मिरची, अमुक अमुक भाव आहे, पैसे नाही की तुमच्याकडं, पुढच्या रविवारी द्या, घेऊन जा मिरची. सगळ्या मिरच्या उधारच वाटून दिल्या. घेऊन आले घरी तर काहीच पैसे नाही, म्हणे वाटल्या पुढच्या रविवारी देणार आहे. बरं ठीक आहे, पुढच्या रविवारी कोणी दिवस समोर जायला तयार नाही. तुम्ही सांगा, उधार घेतल्यानंतर समोर जाईन की म्हणून त्या व्यापाऱ्याच्या. एक बाई गेले दुकानात, म्हणे अहो तुमच्याकडं आम्ही 7 वर्षापासून किराणा घेतो, आम्हाला उधार द्या. तो म्हणे ताई, परवाच माझ्या दुकानचं उद्घाटन झालं, 7 वर्ष कशाला म्हणता तुम्ही. असे लोक बंडल मारतात आणि घेतात. म्हणजे आमच्या दिवाळीलाच उद्घाटन झालं, 7 वर्षापासून तुमच्याकडून किराणा घेतो कसं काय. असे लोक असतात. शेवटी जिजाऊन सांगितलं, जर तुम्ही पैसे वसूल करून नाही आणले ना, माझ्या सवतीकडून पैसे आणलेले तेवढे जर वसूल केले नाही तर पहा मग तुम्हाला. पांडुरंगाला धाक पडला की आता हे काय करेल तुकाराम महाराजाला म्हणून. तिथे गेले बाजारात. अरे माझ्या मालकाचे पैसे जर कोणी दुपारी ह्या बाजारला आणून नाही दिलं ना, तर त्याला सगळ्याला खोकला लागेल. पटापटा पैसे आणून दिले महाराज. तुकाराम महाराज सांगितलं वसुली झाली सगळी. कोण वसूल केली? त्यांचा पाठी राखा नारायण असतो महाराज. आणि म्हणून देह आशांची संगत धरावी. पैसे वसूल झाले, बरं झालं. पण तेच परत यांना काही घ्याल, एका गुळ घेऊन दिला, त्याच्या पैशाचं सगळं गुळ वाटून दिला. एका शेतकऱ्यानं जावं आणि त्याच्या शेती राखायला जाते, कामावर जा, नाही तुम्ही धंदा नाही येत, तुम्हाला नोकरी करा. ज्वारीचं पीक राखायला गेले, तिचं बसले भजन म्हणा, वृक्षवल्ली आमास, वृक्षवल्ली आमासो वनचरे, वृक्षवल्ली आमासो रे वनचरे, वृक्षवल्ली आमासो रे वनचरे, वृक्षवल्ली आमासो वनचरे, पक्षी सुस्वरे
एकांताचा वास काही गुण दोष अंग येत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी हरिकथा भोज जेवो रुची तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलची वाद आपणच वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनच. ते पाखरं सगळे खाऊन गेले. सांगितलं जात तुम्हाला नोकरीचे पैसे नाही काही नाही, घरी काढून दिलं. कर्म धरून सोयागानं ज्वारी सोंगली, मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट पीक आलं, पक्ष्यानं खाल्लेली. असं याला म्हणतात बरकत. तर भगवान बरकत दिसतो तुकाराम महाराजांच्या. आणि अशा प्रकारचं म्हणे महाराज तुमचा पगार घेऊन जा म्हणे. तुम्ही तर काढून दिलं मला, आता काय पगार होईल? मला ज्वारी दुप्पट झाली, पक्ष्यानं खाल्लेली ज्वारी दुप्पट होतं. असं काही चमत्कार झाला का? मग लोक संताच्या मागं लागतात. संत चमत्कार करीत नाही महाराज. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. स्वप्नामध्ये राजा स्वप्नात अनुष्ठान, स्वप्नात मंत्राग्न झाला तुकाराम महाराज. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. स्वप्न माझी झाला, स्वप्नामध्ये मंत्र मिळाला रामकृष्णाने. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितलेली कोण बाबाजी. ही चैतन्य संप्रदाय आहे. संप्रदायामध्ये 4 संप्रदाय वैष्णवामध्ये, त्यामध्ये एक संप्रदाय चैतन्य संप्रदाय. आणि चैतन्य संप्रदायाची परंपरा सद्गुरू तुकाराम महाराजांची आहे. स्वप्नामध्ये तूप पाहू शर्मा घेतलं, झालं विसर स्वप्न माझी. म्हणून त्या मंत्र दिला रामकृष्ण हरी. त्या रामकृष्ण हरी मंत्र नगर प्रदक्षिणा सकाळी उठल्या विना गोंतला गळ्यामध्ये नगर प्रदक्षिणा करायची. नगर प्रदक्षिणा करता करता एक म्हातारी तिकडून आली, ती गोडेतेल घ्यायला चालली होती. हो तुकाराम महाराज हे गोडेतेल घेऊन या, हे घ्या पैसे. तुकाराम महाराजांनी त्याची डबकी घेतली आणि त्या दुकानदाराकडे गेले. मी संताजी महाराजाकडेच गेले असते. दे बाबा गोडेतेल या पैशाचं, त्या आजीला नेऊन द्या तुम्ही. ते गोडेतेल दिलं त्यानं डबकी भरून दिलं. तुकाराम महाराज आले बा, पूर्ण भरून दिलं कॅन. आताच्या भाषेमध्ये कॅन. ती सण झाला, दिवाळी झाली, पाडवा झाला, गुढीपाडवा झाला, तरी ती कॅन ते गोडेतेल तसंच. मग काय महाराज प्रचार झाला की तुकाराम महाराजांनी आणलेलं गोडेतेल अजून पुरून राहिलं. मग काय महाराज तुकाराम महाराजच्या घरापुढं लाईनच लागले रेशन दुकानसारखी. हो तुकाराम महाराज आमचं गोडेतेल घेऊन या. हो तुकाराम. ते म्हणे बरं झालं, पिढा आली माझ्या माग. बरे झाले देहा, दिवाळी निघाले, दुष्काळाने पिढा गेली. कोणी बी तुकाराम महाराज चला आमच्या घरी जेवायला, मग चला आमच्या घरी दूध प्यायला. देवाने विचार केला की आता हे कोणाचं मन दुखत नाही. जो सकाळाचे अंतर राखी तोच पारखी, तोच रामरस चाखी. पांडुरंगाने विचार केला की भांडणातून यांचा वेळ इकडंच जायला लागला, इकडंच सत्कार, इतकंच समारंभ, इतकंच आम्ही काय करायला पाहिजे. एकांना बोलला महाराज आमच्या घरी आज एकादशी, दूध तरी प्या. त्याच्या घरी दूध पिले, सकाळी म्हैस मेली. दुसरीकडे गाय गेले, ते गायचं दूध पिलं. दुसरीकडे दुसरी गाय, अरे म्हणे तुकाराम महाराज घरी आले, म्हैस मेली. कोणी बोलायला तयार नाही. असा समाज आहे महाराज. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देवा पुष्कळ प्रचार झाला, गाथा तयार झाली, सगळं तयार झालं. आता मला निरोप द्या. पांडुरंगाला विनंती केली. विनंतीपर अभंग आहे तुकाराम महाराज. एवढं मला पाठ बी नाही आणि वाचलं पण एवढं ध्यानात पण राहिलं नाही. पांडुरंगाला विनंती केली. पांडुरंगा झालं बाबा आता कार्य माझं, तुम्ही दिलेलं कार्य पूर्ण केलं, अभंग गाथा तयार झाली, आता मला निरोप द्या. हे ज्यावेळेस पांडुरंगाला कळलं, माझ्या रुक्माईला कळलं. आणि म्हणून पांडुरंगानं सांगितलं की तुकाराम महाराज तुमच्यासारखी भजन भक्ती कोणीही केलेली नाही.
असं आदर्श भक्तियोग जर कोणी स्थापन केला असेल महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही केला. म्हणून द्या हो, सर्व लोकांना कळलं की भक्तिमार्ग किती श्रेष्ठ आहे कलियुगामध्ये. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा सांगितलं की कलियुगामध्ये केवळ नाम आधार आहे. तुकाराम महाराजांनी असं सांगितलं, तसंच तुळशीदास महाराजांनी सांगितलं, तसंच द्या हो चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं की भक्त कलियुगामध्ये भगवत चिंतन बस नामस्मरणासारखी श्रेष्ठ भक्ती नाही. आणि म्हणून नाम श्रेष्ठ सर्वा ठाई ऐशी वेद देती ग्वाही. नाम भक्तपरायण असलेले जगद्गुरु तुकाराम महाराजांना वैकुंठाला गमन होणार आहे असं सर्व देवांना कळलं. महाराज पांडुरंगानेच सांगितलं की असं भक्तिमार्ग साम्राज्याचा पुतळा जर कोणी असेल तर संत तुकाराम महाराज आहे. म्हणून सर्व लोकांना आनंद झाला, वैदिक लोकांना आनंद झाला, म्हणजे ऋषीमुनींना, तपस्वी लोकांना आनंद झाला. म्हणून सप्तऋषी नाम भक्तीने एवढा मोठा महापुरुष आता या वैकुंठाला येणार आहे. आपण त्याच्या महानिर्वाणाला जायला पाहिजे. म्हणून द्या हो सर्व लोकांनी, सर्व देवतांनी, यक्ष राक्षस किन्नर देव देवतांनी आकाशामध्ये आणि पुष्पवृष्टी केली. तुकाराम महाराज असा महानिर्वाण होणार आहे. प्रत्यक्ष पांडुरंग आणि पुष्पक विमान घेऊन आले तर ही कोणाला दिसायला तयार नाही. 14 टाळकऱ्यांना सांगितलं की चला आता वैकुंठाला जायचं आहे आपल्याला. तेव्हा तुम्ही असंच म्हणता, चला आपल्याला वैकुंठाला जायचं आहे, आणि इंद्रायणीचे काठे जातात आणि आनंदाची डोई आनंद तरंग. बरेच वेळ तुम्ही असं आम्हाला फसवलं आहे. सौभाग्य पत्नीला विचारलं की जिजा चाल आता मला वैकुंठाला जायचं, माझ्याबरोबर चाल. तुम्ही जा, तुम्हाला काय काम आहे? माझी म्हैस आलेली आहे, मला दिवस गेलेले आहे, ते लेकराकडं पाहू का तुमच्या वैकुंठाला पाहू. तुम्ही इंद्रायचे काठे जाणार आणि म्हणणार हेच वैकुंठ आहे, भूवैकुंठ. तुम्हाला काय सगळीकडे वैकुंठ दिसत. 14 टाळकरणं सुद्धा अरे चला बाबा माझ्याबरोबर वैकुंठाला, कोणी तयार नाही. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं पुष्पक विमान आलं, एका बाजूने पांडुरंग एका बाजूने रुक्माईमध्ये, आणि प्रत्यक्ष तुकाराम महाराज बसले आणि वैकुंठाला जायला लागले, तेव्हा म्हणे आम्हाला यायचं. आता काय उपयोग? पहिल्यांदा तर नाही म्हटले, फक्त 14 टाळकऱ्यांना दिसले असं पण उल्लेख आहे. वैकुंठा श्रीरंग बोलवितो, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. प्रसादीकडे घेऊन प्रसादीकडे उभा पांडुरंग, उभा पांडुरंग, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगा विनंती माझी, सकळा सांगा विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही, आम्ही जातो तुम्ही, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलवितो. अंतकाळी विठ्ठो आम्हाशी पावला, कुडी सहित गुप्त तुका. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळाचा विनंती पांडुरंग, 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 पांडुरंग. खरं सांगितलं तर पटत नाही. चला वैकुंठाला तर कोणी तयार नाही यायला. विमान आल्यानंतर सगळे तयार झाले, आता काय उपयोग आहे? पहिल्यांदा नाही म्हटले, आता काय? म्हणून द्या हो सगळे देवदेवता आणि आकाशात आला. तुकाराम महाराज विमानात बसल्यानंतर सांगितलं की निदान आम्हाला नंतर तरी भेट द्यायला या. त्याच्यामध्ये एक गामा शेठ होता,
त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराज किमान माझ्या अंतकाळी या. तुकाराम महाराज गेल्यानंतरसुद्धा अंतकाळी आले महाराज त्यासाठी. त्यानं असा हार घेतला, असा टाकला, 14 टाळकरी सगळ्याला, कोणालाच हार असं आत धरकासा राहिला. मूर्ती कोणाला दिसली नाही पांडुरंगाची, तुकाराम महाराजांची, पण हार कसं काय आत धरतरी कसं आहे त्यांना दिसला. गामा शेठ होता त्याला दिसलं. निळोबराय करता परत आले. त्याने सांगितलं की मला तुकाराम महाराजाचा अनुग्रह पाहिजे. त्यांनी पण असंच निर्वाण मांडलं, अनुष्ठान केलं. त्यांनासुद्धा गेल्यानंतर परत आले. गंगा नावाची त्यांची मुलगी होती, तिनं पण तुकाराम महाराज धावा केला, त्यांच्यासाठी परत आले. निळोबरायासाठी आले, बहिणाबाईसाठी आले. शेवटी 4 लोकांसाठी परत तुकाराम महाराज वैकुंठातून आले. सदे गेले, सदे गेल्याशिवाय परत आले का? दिये टाकला नाही त्यांनी. कथा कधीच बुद्धिवादी लोकांना ह्या पटत नाही. संत ज्ञानेश्वर माऊलीचं 750 वर्षाचा भाग आहे. त्यांनी समाधी घेतली, संजीवनी समाधी आहे. ती चिरकाल चिरंजीव असतात. नाथबाबांनी त्यावेळेस गोदावरी जाऊन पाहणं, जिथं नाथबाबा गोदावरीमध्ये शिरून आणि देह समर्पित केला, तिथं इतकी गोदावरी खोल नाही, त्यांना देह सापडला नाही. गंगा लहरी महाराज होऊन गेले काशीला. त्यांनी पण गंगेची प्रार्थना केली, ते सुद्धा त्यांचा देह सापडला नाही. आता अकबराच्या वेळेस मीराबाईचा देह कुठं सापडला? भगवंतामध्ये विलीन झाले. आता कथाकथित बुद्धिवादी लोकांना हे आवडत नाही, समजणार नाही. आपण भक्तिमार्ग प्रांतातले लोक आहोत. संतावर, वेदावर, स्मृतीस्मृत्यावर आपला विश्वास आहे. म्हणून आपल्या लोकांना पडतं की सहदेव वैकुंठाला गेले परत आले. आणि म्हणून द्या हो, संत तुकाराम महाराज जे 14 टाळकरी त्यांना वैकुंठाला जाताना दिसले. वैकुंठ गमनाची तारीख आदरणीय वक्ते महाराजांनी सांगितलेली आहे. 19/3/1650 फाल्गुन वद्य द्वितीया दुपारी 12 वाजता नांदूर वृक्षाच्या झाडाखाली, नांदूर बिया वृक्षाच्या झाडाखाली आणि तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले. शेवटी त्यांनी एक अभंग म्हटला, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजूर होतो तुमची गावी, कृपा असू द्यावे. आता नाही येणे जाणे, सहज कुंटले बोलणे. रामकृष्ण हरी बोला, तुका जातो वैकुंठाला. आता वैकुंठात जाण्याची भगवंतांनी अनुज्ञा केलेली आहे. विमानावर आरूढ झालेले आहे. तुकाराम महाराजांच्या मूर्तीवर आणि पाकळ्या शिंपून हा अभंग म्हटला की तुकाराम महाराजाचे वैकुंठाचं गमनाचा हा अभंग आहे. सर्वांनी जय जयकार करून आणि पायकळा टाकायचा आहे तुकाराम महाराजांच्या मूर्तीवर. आम्ही जातो वैकुंठाला. अभंग आम्ही जातो वैकुंठाला, आम्ही जातो वैकुंठाला, आम्ही जातो वैकुंठाला, आम्ही जातो वैकुंठाला. आमचा राम राम घ्या, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो वैकुंठाला, आम्ही जातो वैकुंठाला, आम्ही जातो वैकुंठाला, आम्ही जातो वैकुंठाला. पांडुरंग पांडुरंग
सदेह गेल्यानंतर स्वतः हरती तुकाराम स्वतः गरुडावर बसून गेल्यानंतर लोकांना पश्चाताप व्हायला लागला की आपण हा म्हणलो असतं तर बरं झालं असतं. असंच राहतं. गणेश भाऊ म्हणायचे की जोपर्यंत संत आहे ना तोपर्यंत कोणी त्यांना ओळखीत नाही, गेल्यानंतर दगडाला नारळ फोडतात. सदे गेले, आता काय करायला पाहिजे. सगळे 14 टाळकरी आणि सगळे लोक, स्वतः रामेश्वर भट्ट रडत बसला. अरे अरे अरे, मी या महापुरुषाला किती त्रास दिला, आता पश्चाताप करून काय उपयोग आहे. मग सांगितलं की तुम्ही ब्राह्मण आहात, वैदिक कर्म जाणणारे आहात, पुढचा काय कार्यक्रम करायचा आहे. तेव्हा मी सांगाल तुम्हाला 5 दिवस मला रडू द्या. सगळे 14 टाळकरी आणि रामेश्वर भट्ट 5 दिवस, जिजाबाई गंगाबाई त्यांची मुलगी 5 दिवस रडत बसले. महाराज आम्हाला क्षमा करा, आम्ही तुम्हाला त्रास दिला, आम्हाला तुमचा अधिकार कळाला नाही. 5व्या दिवशी महाराज टाळ आणि घोंगडी परत आली स्वर्गावरून आणि 13 अभंग आले त्याच्याबरोबर. मग सांगितलं रामेश्वर भट्ट, आता सांगा तुमची वैदिक कर्म कशी करायची. 5 दिवसानंतर आलं, देहाचं काही करता आलं नाही किंवा समाधी देता आली नाही किंवा देह अग्निदहन करता आलं नाही, अंत्येष्टी करता आली नाही. आता काय करायला पाहिजे. म्हणे आता काही करू नका, हे 13 अभंगाचं जतन करा आणि तुकाराम महाराजांचा 5 दिवस म्हणजेच फाल्गुन वद्य द्वितीया बीजपासून तर 5 दिवस भंडारा करा आणि 5 दिवसात म्हणून देव या विधीच्या अगोदर 5 दिवस भंडारा चालतो, नंतर पण 5 दिवस भंडारा चालतो. आता भंडाऱ्याच्या डोंगरावर किंवा देहूला ती परंपरा आहे. त्यांचा देह मिळाला नाही ना तर मग हे करा. जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी, शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, उपेक्षु नका दगा रामदासा भिनवानी. वैदिक कर्म असं सांगतं की ज्यांनी सर्व विश्वामध्ये वासुदेव पाहिला आहे त्या वासुदेवाला संतुष्ट केलं अन्नानं तर त्या आत्म्याला संतुष्टता मिळते. आपण 13वा करतो, दर महिन्याला त्यांचं महिना घालतो, शेवटी वर्ष श्राद्ध करतो, यांचं काही नाही. त्यांच्या पुण्यतिथी दिवशी 5 दिवस अगोदर 5 दिवस नंतर अन्नदान करा, कारण त्यांना जीवाशिवामध्ये एक पाहिलं आहे, पांडुरंग पाहिला. वासुदेव समती समहात्मा सुदुर्लभ, हा समहात्मा दुर्लभ आहे म्हणून देवता लोकांनी साईजाने जय जयकार केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्यासारख्या अनेक साधू संतांनी देवदेवतांनी पुष्पवृष्टी केली आणि म्हणून द्या हो सदेह वैकुंठाला गेल्याचं अनेक पुरावे आहेत, ते सांगायला वेळ नाही. पुष्कळ असं त्यांच्यावर संशोधन झालं आहे. कोणी PhD केली, कोणी काय केलं, कोणी काय केलं. त्यांचा अभंग म्हणजे एक अभंगानं काय सांगू तुम्हाला. आणि म्हणून द्या अशा प्रकारची खऱ्या अर्थानं जगद्गुरू असणारे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, त्याची ही पुण्यतिथी आहे. त्यालाच आणि तुकाराम बीज म्हणतात. बीजला फार महत्त्व आहे, भाऊबीज आहे. बीज हा 2 अक्षराचं आहे. जीवा शिवाची एकत्व केलं त्यांनी म्हणून बीजेच्या दिवशी आहे. अनेक प्रकारचे भाव आहे लोकांचे. बीजेच्या दिवशी काबा, पंचमी दिवशी काबा जन्म, पंचमीचं पंडित भविष्यशास्त्र सांगतं. पंचमीचं पंडित तिथे किती ज्ञान आहे, 5वा वेद मानलेलं आहे. आणि म्हणून द्या हो अशा प्रकारचं यथामती तुकाराम महाराजाचं चरित्र सांगण्याचं या लेकरांनी प्रयत्न केला. ही सगळं शक्ती सद्गुरू जनार्दन स्वामीची आहे, तुकाराम महाराजाची आहे. त्यांनी जे ग्रंथ वाचले त्याच्यातून थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. फार उदात्त चरित्र आहे. किती मोठा 300-200 पानाचं चरित्र आहे. सगळंच लक्ष त्यांच्या काय म्हणतात सगळं सांगणं काय महत्त्वाचं आहे. आणि 13 अभंग फार शेवटी महत्त्वाचे आहे. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुणी जगी वाया गेला, रजतो सकळ माया जाळ. आणि तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ, हरनिशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवा आडमार्गी न रज्जू कोणी जातील, त्यातून सोडिलं तोची ज्ञानी खरा, तारी दुजयाशी
वेळोवेळा त्याशी शरण जावे, शरण गेली या काय होते फळण तुका म्हणे कोळवत धरेल. असे 13 अभंग आहे. पाठ करा गोडेबार. ज्यांना अभ्यास करायचे त्यांनी जरूर पाठ करा. व्यासपीठाची मंडळ तर माझा हात जोडून नमस्कार आहे, त्यांनी केलं तर फार चांगलं होईल. किती गोड अभंग आहे सांगा. एक सुटलं का दुसरं त्याच्या मागे सूत्र आहे, एक सूत्र सुटलं का दुसरं सूत्र त्याच्या मागे. असे 13 अभंग आहे. गेल्यानंतर परत पाठवले गोधडी आणि टाळ आणि हे 13 अभंग. याला म्हणतात वैकुंठ गमन. नारायण नारायण